जय हिंद, जय महाराष्ट्र. भावांनो, खूप काही दिवसानंतर आपला व्हिडिओ येत आहे आणि सर्वांना भावांना माहीतच आहे की आपले जे एस-एस-सी जी जे मेडिकल होते ते समाप्त झालेले आहेत. आता फक्त आपल्याला एका गोष्टीचाच वेट आहे, तो म्हणजे आपला फायनल रिझल्ट कधी येणार आहे. तर बघा, फायनल रिझल्ट हा आता आपले मेडिकल संपलेले आहेत, ठीक आहे. तर मग आता आपलं फायनल जे रिझल्ट आहे ते कमीत कमी 10 ते 12 दिवसामध्ये आपलं फायनल रिझल्ट येणार आहे. आणि फायनल कट ऑफ हा विषयी मी तुम्हाला सांगणार आहे की मी जे आहे ते फायनल कट ऑफचा व्हिडिओ प्रत्येक कॅटेगरी वाईज तुम्हाला टाकणार आहे, गुगल फॉर्मचा डाटा घेऊन, ठीक आहे. सोबतच जे माझ्याकडे अपडेट आहेत त्याच्यानुसार जसा मी तुम्हाला एस-एस-सी जी-डीमध्ये मेडिकलचा कट ऑफ बनविला, ठीक आहे, त्या पद्धत जो ॲक्युरेट कट ऑफ गेला मी मेडिकलचा प्रत्येक कॅटेगरी वाईज जो कट ऑफ बनविला तो योग्य कट ऑफ या ठिकाणी ठरलेला होता. तुम्ही बघू शकता आपला व्हिडिओ. तर मग तसा मी सेम कट ऑफ या ठिकाणी एस-एस-सी जी-डीमध्ये बघा फायनल कट ऑफचा बनवणार आहे, ठीक आहे. आपल्या जी-डीचा जो आहे तो फायनल एक कट ऑफ मी बनवणार आहे, योग्य तो कट ऑफ बनवेल, ठीक आहे. यापेक्षा मी जो कट ऑफ तुम्हाला सांगणार आहे तो कट ऑफपेक्षा तुम्हाला प्लस मार्क 1-2 पण असेल तर तुम्ही BSFला 100% सिलेक्शन घेणार आहेत. आणि तुम्ही कशाचं काही टेन्शन घ्यायचं नाही. जर तुम्हाला मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतच आलेलो आहे की जर 110 प्लस मार्क आहेत तर मग तुम्ही काही टेन्शन घ्यायची गरज नाही, ठीक आहे. तर तुमचं या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे 100%. पण एक्झॅक्टली जी कट ऑफ जी सांगणार आहे, जसं मेडिकलचं मी सांगितलं त्यामध्ये कट ऑफ गेली आणि बऱ्याच काही मुलांना तेव्हा मी कट ऑफ बनवलं त्यावेळेस बी असं वाटलं होतं की मेडिकलची कट ऑफ ही इतकी हाय जास्त जाणार नाही, पण कट ऑफ गेली आहे, तितकी कट ऑफ 100% गेलेली आहे. तुम्ही व्हिडिओ बघू शकता. आणि जे भाऊ आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केले, फक्त व्हिडिओ बघत आहेत आणि त्यांना व्हिडिओ आपला कधी आला काय नाही ते कळत नाही, किंवा जेव्हा मी कट ऑफचा व्हिडिओ टाकेन तुम्हाला जर तुरंत कट ऑफचा व्हिडिओ बघायचा असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनची घंटी दाबा, कारण तुम्हाला माझा व्हिडिओ जो आहे सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल, ठीक आहे. व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा भावांनो. बघा खूप मुलं या ठिकाणी ओपनच्या आधी ग्राउंड झालेले आहेत आपले, त्यानंतर EWSचे ग्राउंड पण कंप्लीट झालेले आहेत, OBC झाली, आता SC ST महिलांचे तर काय आधी ते चालूच होते, महिला बी कंप्लीट या ठिकाणी झालेले आहेत. तर मग काही मुलांचा खूप काही प्रश्न असा होता की माझ्या देखण्यामध्ये भावा की खूप काही मुलांना जे मार्क जे आहेत ते खूप जास्त आहेत आणि ठीक आहे मला त्यांच्यापेक्षा मार्क कंपॅरिझन टू कमी आहेत मला त्यांच्यापेक्षा. तर मग माझं कसं होईल, माझं होईल का नाही, आणि मी 110 प्लस पण मी आहे. तर भावांनो मी सांगेन तुम्हाला 110 प्लस तुम्ही आहात तर तुमच्यापेक्षा किती मार्क त्यांना 130 मार्क असू दे काही फरक पडणार नाही. तो जर OBC असेल किंवा EWS असेल 130 मार्क असेल, तुम्ही जर या ठिकाणी 105-107 पण असाल तर तुम्हाला काही फरक पडणार नाही आहे, ठीक आहे. तर तो त्या ठिकाणी 130 वाला ओपनमध्ये जाईल, हा तुम्हाला पण माहीत आहे. आणि जे मुलं आता नवीन तयारी करत आहेत ते डॉक्युमेंट काढून ठेवा, नवीन भरती आलेले आहेत त्यांनी अप्लाय करा, आणि ज्यांचा 110च्या खाली स्कोर आहे त्यांनी फॉर्म भरून घ्या, ठीक आहे. फॉर्म भरून घ्या, काही फरक पडणार नाही. डॉक्युमेंट क्लिअर असेल तर फॉर्म भरून घ्या. आणि जी फायनल जी कट ऑफ असणार आहे भावांनो, मी आधी SC आणि ST यांचा व्हिडिओ मी आधी बनवणार आहे फायनल कट ऑफचा, ठीक आहे, मुलांचा, ठीक आहे. SC STचा आपण या ठिकाणी आधी व्हिडिओ बनवणार, म्हणजे जो या ठिकाणी मेडिकल लेट झालं आहे, म्हणजे लास्टला मेडिकल झालं SC ST, आता SC ST पासून मग OBCचा व्हिडिओ बनवणार, मग ओपनचा, आणि मग EWSचा व्हिडिओ आपण टाकणार आहोत, आणि मग एक कंबाईन व्हिडिओ आपण सर्व कॅटेगरी वाईज व्हिडिओ मी तुम्हाला टाकणार आहे की जसं मी प्रिव्हियस इयरमध्ये टाकला होता. तरी भावांनो कट ऑफ हा खूप आता हाय जाणार नाही, कारण मेडिकलला बघा एकाच 2 मुलं बोलविण्यात आले होते आणि त्यामधून जे आहे ते मेडिकलला मला वाटतं 25% मुलं आऊट झाले असतील, माझा अंदाजा, ठीक आहे, जो अपडेट होती माझ्याकडे ते. मग एका सीटसाठी फक्त 75 मुलं, एका सीटसाठी 0.75 मुलं लढत आहेत, तर ठीक आहे. मग खाली फक्त आणि फक्त 0.75साठी एक मुलगा लढत आहे, म्हणजे 0.25 मुलं फक्त बाहेर काढायचे आहेत. तर 0.25 मुलं बाहेर काढण्यासाठी मला वाटतं 110 पण स्कोर हा खूप जास्त असणार आहे, पण एक एक्सेप्टेड मी स्कोर सांगत आहे तुम्हाला की त्यातून मुलं या ठिकाणी बाहेर पडणार नाहीत. 110 प्लस हा चांगला स्कोर आहे, ठीक आहे.
तर मग भेटू भावांनो. मी व्हिडिओ कधी आणणार आहे मी ते तुम्हाला सांगेनच, ठीक आहे. आणि गुगल फॉर्म मी एका व्हिडिओमध्ये आणेन, त्यामध्ये तुम्हाला प्रत्येक मुलाला भावांनो गुगल फॉर्म भरायला तुमच्याकडे आता आहे की जितकी जास्त अपडेट येईल तितकं ॲक्युरेट कट ऑफ येईल, ठीक आहे. तर मग भावांनो भेटू मग पुढच्या व्हिडिओला गुगल फॉर्मचा डाटा घेऊन.